आता फोरकास्टिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ भविष्यवाणी किंवा अंदाज वर्तवणे. फोरकास्टिंग हा शब्द नाऊन आणि वर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. फोरकास्टिंग म्हणजे भविष्यात काय होऊ शकते याचा अंदाज लावणे. हवामान, अर्थव्यवस्था किंवा इतर घटनांबद्दल आधीच अंदाज सांगण्याला फोरकास्टिंग म्हणतात. इंग्लिश मीनिंग: प्रेडिक्टिंग or estimating what will happen in the future. Easy one-line definition: making a prediction about future events using information or data. आता सिनॉनिम्स पाहूया. प्रेडिक्शन, एस्टिमेशन, प्रोजेक्शन, अँटिसिपेशन हे शब्द भविष्यातील घटनांबद्दल अंदाज लावण्याच्या प्रक्रियेला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. गेसवर्क, अनसर्टन्टी, इग्नरन्स हे शब्द अचूक माहिती नसणे किंवा निश्चित अंदाज नसणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: वेदर फोरकास्टिंग हेल्प्स पीपल प्रिपेअर फॉर रेन. हवामानाचा अंदाज लोकांना पावसासाठी तयार होण्यास मदत करतो. इथे फोरकास्टिंग म्हणजे हवामानाबद्दल आधीच अंदाज सांगणे. दुसरे वाक्य: ॲक्युरेट फोरकास्टिंग इज इम्पॉर्टंट फॉर फार्मर्स. अचूक अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. इथे फोरकास्टिंग म्हणजे भविष्यातील परिस्थितीचा अंदाज. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ फोरकास्टिंग. ए. प्रेडिक्शन, बी. सायलेन्स, सी. डार्कनेस, डी. अँगर. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.